9 दिवस कथा असल्याचे आणि त्यात निमित्ताने आज कालच कीर्तन होतं आणि कुस्त्या बी होती. चला म्हणलं कुस्त्याकडे. वाटे जात होते भेटलं बघा, कसे हात करायला बघा. कुस्त्या सुरू झाल्या होत्या काय की बघा. कुस्ती चालू झाली होती बघा. सुरुवात लहानल्यापासून केली होती. कुस्तीत एकच जण जिंकलं होतं बघा. लहान असल्याचे बक्षीस म्हणून दोघाला 20 रुपये देऊन टाकली होती. एका पाठोपाठ लहानल्याचे घेतल्या 2-3 सलग. इकडे चालू झाली बघा मोठ्या कुस्त्याची बोली. मोठ्या कुस्त्याची बोली 500 पासून सुरुवात केली होती काय की. पुरुषोत्तमचा विचार होता काय की कुस्ती धरा म्हणून. तिकडे कुस्त्या अलगच चालू होत्या. भयाचं म्हणणं होतं हनुमान आपण दोघं धरत म्हणून कुस्ती. या दोघांच्या काय होत नाहीत कुस्त्या म्हणलं, आपल्या तिकडे बी जात्या बघायच्या. एका आखाड्या 2 कुस्त्या सुरू झाल्या होत्या. ही होती बघा शेवटची एक राहिलेली. कुस्त्यात झाल्या होत्या बघा. सगळे निघालते गावाकडे. तर चला म्हणलं कीर्तन बी संपत आलं. महाराजांनी लगेच हांडी फोडली. अगोदर महाराजांनी भांडण्याला वाटायला सुरुवात केली प्रसाद. त्यानंतर सगळ्याला वाटला प्रसाद. कीर्तन संपलं त्यानंतर लगेच पंगत बसली. एका पाठोपाठ लगेच 2-3 पंक्ती बसल्या. 2-3 पंगत ओढून जेवायला बसलो. जेवण तर झालं बघा. तर वाटत जातात हे 2 नमुने भेटले. जत्रा चांगली भरली होती बघा. जत्रा चांगली भरली असल्याच्या निर्णय मला चल जत्रामधून एक चक्कर मारून येऊ. म्हणलं चल बा. जत्रा तर फिरलो बघा. तर संध्याकाळी रथ केला बघा तयार. कारण रथ मिरवणूक काढायची होती गावभर. मग काय नारळ गिळे फोडून मिरवणूक काढायला सुरुवात केली. भजन करीत करीत गावभर मिरवणूक काढली. ही मिरवणूक रामनवमी दुसऱ्या दिवशी अशी दरवर्षी. रथात देवा बसतील बघा ताट घेऊन. मिरवणूक काढून मंदिरापाशी रथ केला बघा उभा. त्यानंतर भारोडं बी झाले बघा सुरू. भारोडामध्ये दोघा जणांना बोललं बघा. त्याच्या अंगा रुमाल टाकून त्याला फिरलं बघा गोल गोल. त्यानंतर झालं बघा त्याची भेस बदलायला सुरू. घेतला होता बघा पोलिसाचा भेस. भारोडत चालू होता बघा. तर मी जातो बघा आता घरी. तर तुम्ही तेवढं लाईक फॉलोचं बटन घ्या बरं दाबून पटकन.